श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. आयुष्यात स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहत राहील. नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही. तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. ज्या गोष्टी स्वतःहून कुणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्व हे कधीही कमी करून घेऊ नका. ज्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काही हक्क नाही त्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीही प्रयत्नच केलेले नसतात. आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस तेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते. संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका. आयुष्यामध्ये काही जखमा या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत असतात. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, गरजेच्या वेळी लोक तुम्हाला जवळ घेतात, तुमचे हालचाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की त्यांच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात. अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा, कारण ती लोक खूपच मतलबी असतात. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जातात, देवाला फुलं वाहतात, नारळ वाहतात, देवावर पूर्ण विश्वास ठेवतात, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र डाऊट घेतात की हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परस्थान देऊ नका. पण बहुतेक लोक त्याच्या उलट वागतात. म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखं सारखं तिथेच जातात, अशी व्यक्ती तुमचा आदरही करत नाही. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही, किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधीही भासवू देत नाही. प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत, त्यामुळे त्या लोकांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. जीवनामध्ये साधे सरळ लोकही नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता, मग तुम्हाला धोका मिळतो. माणसांना समजणे खूपच अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार स्वभाव बदलतो. अशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. एका व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे, पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईल. यामध्ये बदललं तर काय? फक्त वेळ आणि परिस्थिती. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर परिस्थितीवर देखील अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश असतो आणि दुसरा फुगे विकून. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्यांना सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे. आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे, कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जातात तेव्हा तुमच्या जवळची लोक तुम्हाला मागे खेचण्याचा पुढे येतात. वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलवण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलवण्यासाठी. आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे
तेच लक्षात राहतं. जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीही जाऊ नका. लक्षात ठेवा, आपल्याला अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन दाखवायचा असतो. चांगली लोक नेहमी दुसऱ्याचा आदर करताना दिसतात, पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते. त्यामुळे असे फक्त दिखाव्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात. चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाही. त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील. पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते दिखावा करतात आणि दुसऱ्यांकडून मागून आणून त्यांचा देखावा करतात. चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की माझ्यासारखं बनायचं आहे. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं ते फक्त माझ्यामुळेच झालेलं आहे. जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे, कोण काय करतं, कशासाठी करतो आणि का करतोय या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढं जास्त खुश राहाल. व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ.